पहिल्याच वादळी पावसात खालापूरकरांची उडाली चांगलीच भंबेरी. एक्सप्रेसवे खाली आणि पाली फाट्याच्या पुलाखाली गुडघाभर पाणी. खालापूर तालुक्यात अचानक झालेल्या वादळी पावसाने नागरिकांची अक्षरशः तारांबळ उडाल्याचे पाहायला मिळाले. पहिल्याच मुसळधार पावसात सावरोली गाव हद्दीतील मुंबई-पुणे एक्सप्रेसवेच्या पुलाखाली तसेच पाली फाट्याच्या पुलाखालचा परिसर जलमय झाल्याने वाहनचालक, स्थानिक नागरिक आणि व्यावसायिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. काही मिनिटांतच रस्त्यावर गुडघाभर पाणी साचल्याने वाहतुकीचा वेग मंदावला होता. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी रस्ते, नाले सफाई, गटार दुरुस्ती आणि पाणी निचऱ्याची कामे पूर्ण झाल्याचे दावे संबंधित विभागांकडून केले जातात. मात्र प्रत्यक्षात पहिल्याच पावसात रस्ते तुंबून जलमय झाल्याने MSRDC प्रशासनाचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. खालापूर पेण मार्गावरील एक्सप्रेसवेच्या आणि पाली फाट्याच्या पुलाखाली मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने अनेक दुचाकी स्वार अडकून पडले होते. काही वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा वापर करण्याचा प्रयत्न केल्याने परिसरात वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत प्रशासनावर जोरदार ताशेरे ओढले आहेत. दरवर्षी हीच परिस्थिती निर्माण होते. कोट्यवधी रुपयांची कामे झाल्याचे दाखवले जाते, मात्र प्रत्यक्षात नाले तुंबलेलेच राहतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी प्रशासन झोपेत असते आणि त्याची शिक्षा सर्वसामान्य नागरिकांना भोगावी लागते, असा संताप नागरिक व्यक्त करत आहेत. एक्सप्रेसवे लगत पाणी साचल्याने मोठ्या दुर्घटनेची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित विभागाने तातडीने पाणी निचऱ्याची प्रभावी व्यवस्था करावी, पुलाखालचे रस्ते दुरुस्त करावेत, नाले आणि गटारे साफ करावीत, तसेच कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे. दरम्यान अचानक झालेल्या पावसामुळे काही भागातील वीज पुरवठाही खंडित झाल्याची माहिती समोर येत असून प्रशासनाने आपत्कालीन यंत्रणा सज्ज ठेवण्याची गरज निर्माण झाली आहे. वादळ वारा लाईव्हसाठी खलील सुर्वे, खोपोली. नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळ वारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.